तर आता बघा अशी झालेली आहे आणि मला तर असं बघून एवढं हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज टेरेसवर व्लॉग आम्ही करतोय कारण की आम्ही करतोय चुलीवरचा मसाले भात. आणि खूप म्हणजे आता वर्ष झालं मला तर असं वाटते की आम्ही मिसळ केली होती शेवट लास्ट टाइम, तर आता करतोय आम्ही मसाले भात चुलीवरचा. तर असं नॉन व्हेजिटेरियन वाल्यांना भरपूर आहे काय काय करायला चुलीवर, पण आम्हाला नाही आहे, कमी आहे जरा. मग आता मसाले भात करतो आम्ही. आपले तुम्ही पहिले व्लॉग तर बघितलंच असेल, पिठलं भाकरी, चुलीवरची मिसळ, परत बार्बिक्यू केलं होतं आम्ही, चहा. तर आता मसाले भात आम्ही आज करणार आहे. तर पुढे तुम्हाला अजून भरपूर रेसिपी बघायला भेटेल चुलीवरच्या. तर आता आम्ही तयारी करतोय इथं, सगळेजण आम्ही 3 जण आलोय. तर आपण आता माती लावून घेऊया पातेल्याला, म्हणजे जळत पण नाही. आणि काय होतं पप्पा, सुगंध लागतो चुलीवरचं ह्याच्या झाडच लावते बाई. श्री गणेशा. तर आता मी तेल टाकते. आता आपण टाकलेले आहे मोहरी, आणि पटापटा करायला लागतं आता चुलीवर सगळं. घेतलेलं आहे फ्लॉवर, लसूण, बटाटा, कढीपत्ता, टोमॅटो, कांदाने फक्त स्लेट करून अशा मिरच्या घेतल्यात पोट फाडून, लसूण. तुला सवय नाही पटापटा करायला लागेल, होते ना लगेचच जळते. पोरांना जायचा वास. तिकडे शाळा आहे आमच्या तिकडे. आणि कांदा तर लवकर शिजणारच आहे, पण तरी पण मी मीठ टाकते. तर आता मी टाकते फ्लॉवर, उकडून घेतलेलं आहे ऑलरेडी आधीच, कारण की किडे वगैरे असतात ते जातात गरम पाण्यातून. टोमॅटो थोडंच ठेव, आणि मिरची आणि बटाटा आणि कढीपत्ता मी आधी का नाही टाकला, कारण की सगळं जळून जाईल म्हणून. आता कढीपत्ता टाकते. तर आता मी ह्याच्यात ग्रीन पीस टाकते, वाटाणा. तो काय शिजलेलाच असतो, पण तरी पण मसाल्यात छान मिक्स होतो मग. ओके, आता टाकते मी शेंगदाणे. नाही नाही तसं नसतं, हा मंगळ कायम असतो. आहे ना आपण व्हिडिओ तेल का कोरडं झाले. आता टाकते मी हळद, आपला घरचा मसाला, कश्मीरी लाल मिर्च, तिखट झणझणीत होतं वाटतं आता, नाही कश्मीरीचं आहे हा. आणि तर मी आता टाकते बिर्याणी मसाला, म्हणजे बिर्याणीचा पण हे यायला स्वाद. घरकुलचं सांगायचं का मटन मसाला.
नाही त्यात काही नसतं ते फक्त घरकुल मसाला सांग. आणि आता टाकते मी घरकुल मसाला व्हेज. तर आता आपलं चांगल्या भाज्या पण परतल्यात आणि आता पाणी टाकलं तर शिजणारच आहे. आता मी टाकते ह्याच्यात तांदूळ आहे ना भिजून मी छान धुवून घेतलाय आणि ह्याच्यात ऍड केले तूर डाळ. तूर डाळ तूर 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 डाळ तूर तुमसे ना हो पाएगा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डाळ. हात बघा. एक पण नाही टाक. वाटाण्याचं तूर डाळ टाकली त्याच्यात. राहू दे. तर आता बघा अशी झालेली आहे आणि मला तर असं बघून आहे ना एवढं सुंदर वाटतंय ना हे. मी ना टेस्ट करून बघितलं आता चमचाने. मस्त रस्सा त्याच्यात म्हणजे पाणी बघितलं पिऊन एवढी भारी झाली ना. एक नंबर झाली आहे म्हणजे मसाले भात. वास छान आला ना. आणि वास तर खूपच छान येतोय आणि असं स्मोकी फ्लेवर तर त्याला लागलाच असं ऑलरेडी. वाटत मॅगी टाकली तर एकदम मस्त. आता नाही. तर मस्तपैकी ह्याच्यावर तुपाची धार टाकते मी. आणि चुलीवरचं जेवण खरंच मसाले भातात खेड्यातील लोक पाहिजेच तूप. आता ह्याच्यावर तूप टाकते छान पैकी. म्हणजे गोविंद वरण दूध आहे. वरण टाकायची गोविंद तूप. गरज पण नाही. आणि आता तुम्हाला दाखवते मी. बघा किती छान झालंय हे बघा. आणि हे कुठं करतात असे खानदेश म्हणजे आम्ही तुरीची डाळ वगैरे टाकलेली आहे. तर खानदेशात पण खानदेशी खिचडी पण अशीच असते. पण चुकली असेल तर रेसिपी सांगा मला. नाही तर खानदेशी खिचडी कशी असते ती पण ट्राय करू आपण. मला असं वाटतं सिम्पलच चव असते. छान पाहिजे. आणि हा मसाले भात आपण मसाले भात म्हणू शकतो. मसाले भात खिचडी. ऑब्लिक खानदेशी खिचडी ऑब्लिक खिचडी भात. हा खिचडी. आणि इकडे पप्पा बघा Struggle. उभा व्हिडिओ घेतात पप्पा वर. आणि आम्ही पप्पांना लांबच ठेवले कारण की ते तरी आम्ही दाखवतोय. ते बाकीच्या लोकांची फक्त ते एकटेच असतात आणि ते एकटेच सगळं नाही करत असतात बघ. म्हणजे ते बॅकग्राऊंड दाखवत नाही काय काय असतं. ह्याच्यापेक्षा खूप मोठी टीम असती त्यांची. सेटअप भरपूर असते. 5-6 लोक असते. आम्ही 4 जण आहे. बघू आमच्या डोक्यात आहे काहीतरी चुलीवरचं करण्यासाठी. काहीतरी आम्ही एक सेटअप करणार आहे लवकरच. तो पण बघायला मिळेल. हॅलो. तर हा आम्ही केला होता खानदेशी खिचडी म्हणजेच मसाले भात. आपला नॉर्मल मसाले भात तशा टाईपमध्ये आम्ही केलं होता. आणि आम्ही ते पातीला खाली घेऊन आलो आणि आम्ही संध्याकाळीच खाल्ला तो भात. तर सगळ्यांना खूप आवडला. आणि मी पण आजारी होते आणि त्याच्यामुळे आहे ना काय आम्ही रिव्ह्यू वगैरे घेतलोच नाही. त्याच गोंधळ चालला होता सगळा. दवाखान्यात वगैरे जाणं आलं त्याच्यामुळे आमचा रिव्ह्यूचा व्हिडिओ सगळा राहिला. तर आज आम्ही सांगते की तो भात खरंच खूप छान झाला होता. तुम्हाला काय म्हणायचं बाप्पा कसा झाला भात? या इकडं. भात म्हणजे इकडेच या. एकदम मस्त या इथं मध्ये. आणि छान. आणि कोणी केलता? आकांक्षाने केला होता. आणि आम्ही खरंच ते प्लेटिंग वगैरे केलं होतं पण सगळं आजारी वगैरे असल्यामुळं एवढं काही आमचं हेच नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही रिव्ह्यू घ्यायचा व्हिडिओ शूट नाही केला. पण खरंच खूप छान झालं. आजारी असेल त्यांना तो भात तर फार छान मऊ खरंच छान झालता. आणि आम्ही गिजगा केला होता मुद्दामून कारण की आम्हाला गिजगा खूप आवडतो. आणि आम्ही रिव्ह्यू द्यायचंच त्या दिवशी राहिलो. मम्मी तू सांग कसं? मस्त होतं एकदम छान असं मऊ अगदा. आणि चुलीवरचा वास. चुलीवरचा खूप त्याला हे होतं काय म्हणतात स्मोकी काय म्हणते स्मोकी फ्लेवर लागला तसं. आणि खरंच खूप छान झालं. पण ते आजारी वगैरे असल्यामुळे सगळं राहिलं आमचं. शूटच नाही झालं. सांगायचं की कसा झाला होता तो आज सांगतो आम्ही. छान झालं. थँक्यू. आणि आता आमचं ह्याच्या पुढे अजून एक चॅलेंज येणार आहे. तर ते तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला मिळणार आहे. चलो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.